Liquid lubricants are sub-classified on the basis of their origin. First is vegetable oil or animal oil. Second, mineral or petroleum oil. Third, blended oil. Fourth, synthetic oil. Fifth, emulsion in oil. Total 5 types of liquid lubricant. First type is vegetable or animal oil. First is vegetable or animal oil. Second is mineral or petroleum oil. Third, blended oil. Fourth, synthetic oil. And fifth type is emulsion oil. There are two types of emulsion in oil. First is oil in water. Second is water in oil. There are 5 types of liquid lubricant. Total 5 types आहेत कशाचे liquid lubricants. कोणते आहेत 5 types? किंवा liquid lubricants are subclassified on the basis of their origin. First, व्हेजिटेबल ऑइल और एनिमल ऑइल पहिला टाइप आहे त्याला आपण काय म्हणतो व्हेजिटेबल ऑइल और एनिमल ऑइल. सेकंड आहे मिनरल ऑइल और पेट्रोलियम ऑइल. थर्ड आहे ब्लेंडेड ऑइल. फोर्थ आहे सिंथेटिक ऑइल. अँड फिफ्थ वन इज इमल्शन ऑइल. सांगता येतील का 5 टाइप कोणते आहेत? बघा परत एकदा बघा. फर्स्ट टाइप व्हेजिटेबल और एनिमल ऑइल. पहिला टाइप कोणता आहे हो? vegetable or animal oil. Second, mineral or petroleum oil. Third, blended oil. Fourth, synthetic oil. And fifth, emulsion oil. There are 5 types of oil. परत एकदा बघा. First, vegetable or animal oil. पहिला टाइप कोणता आहे? vegetable or animal oil. Second, mineral or petroleum oil. Third, blended oil. Fourth, synthetic oil. And fifth, emulsion oil. सांगता येतील का 5 टाइप्स ऑफ ऑइल? सांगू शकता का कोण? यस सर. कोणते 5 टाइप? व्हेजिटेबल और एनिमल ऑइल, मिनरल ऑइल और पेट्रोलियम ऑइल, ब्लेंडेड ऑइल, सिंथेटिक ऑइल आणि इमल्शन ऑइल. नेक्स्ट आणखीन एखादा स्टुडंट? vegetable or animal oil, mineral or petroleum oil, blend oil, synthetic oil, emulsion oil. गोविंद डे 17 सांगा. vegetable or animal oil, mineral or petroleum oil, blended oil, synthetic oil, emulsion oil. बघा काय लुब्रिकंटचे 3 टाइप्स बघितले. पहिला टाइप होता त्याला आपण काय म्हणतोय सॉलिड लुब्रिकंट. त्याचे 2 टाइप्स होते. कोणते 2 टाइप्स होते? ग्राफाइट एमओ. त्यानंतर आपण काय बघितलं सेमी सॉलिड लुब्रिकंट त्याला आपण काय म्हणतो ग्रेस. त्याचे 4 टाइप्स होते लिथियम बेस, कॅल्शियम बेस, सोडा बेस अँड एक्सेल ग्रेस. आणि लास्ट टाइप आहे त्याला आपण काय म्हणतो ऑइल्स किंवा लिक्विड लुब्रिकंट. आणि तो कशावर आधारित आहे? क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ देअर ओरिजिन. पहिला टाइप आहे बघा व्हेजिटेबल और एनिमल ऑइल. काय म्हटलंय हो? फर्स्ट टाइप आहे लिक्विड लुब्रिकंटचा त्याला आपण काय म्हणतोय व्हेजिटेबल और एनिमल ऑइल. दीज ऑइल्स आर इस्टर्स ऑफ फॅटी ऍसिड. 12वीला पण ही रिएक्शन झालेले असेल बघा. व्हेजिटेबल और एनिमल ऑइल दीज ऑइल्स आर इस्टर्स ऑफ फॅटी ऍसिड. सिंपल आहे. दे वेअर used as a lubricant before the petroleum ऑइलच्या अगोदर आपण यूज करतो. येईल का लक्षात बघा. त्याचे एक्झाम्पल्स दिलेत बघा. पाम ऑइल, कॅस्टर ऑइल, वेल ऑइल, लॉर्ड ऑइल. माशाचे तेल असेल तर त्यांना किंवा पामचं तेल असेल तर त्याला आपण काय म्हणतो एक्झाम्पल्स. कोणते तो? फर्स्ट व्हेजिटेबल और एनिमल. पाम ऑइल इज अ व्हेजिटेबल ऑइल. कॅस्टर ऑइल, वेल और लॉर्ड ऑइल्स आर त्यालाच आपण काय म्हणतोय व्हेजिटेबल और. सेकंड टाइप आहे त्यालाच आपण काय म्हणू शकतोय बघा व्हेजिटेबल और एनिमल ऑइल. माशापासूनचं तेल आहे. वेल हा काय माशा असतील तर त्याचे तेल आहे किंवा त्या टाइपला आपण काय म्हणतोय फर्स्ट टाइप व्हेजिटेबल और एनिमल ऑइल. दीज आर एकदम सिंपल आहे. फर्स्ट सेंटेन्स दीज ऑइल्स आर इस्टर्स ऑफ फॅटी ऍसिड. व्हेजिटेबल ऑइल और एनिमल ऑइल्स आर इस्टर्स ऑफ फॅटी ऍसिड. ते कधी यूज केला जातं? पेट्रोलियम ऑइलच्या अगोदर. म्हणजेच त्याला काय म्हणता येईल दीज ऑइल्स आर इस्टर्स ऑफ फॅटी ऍसिड
they were used as a lubricant before the use of petroleum oil. दोन सेंटेन्स कोणते तो हा याचं आपण काय करतोय एस्ट्रिफिकेशन करतोय त्या रिएक्शनला आपण काय म्हणतो एस्ट्रिफिकेशन रिएक्शन. these oils are काय सांगता येईल these oils are esters of fatty acid. Second, they were used as a lubricant before the use of petroleum oil. काय म्हणता येईल बघा लिक्विड लुब्रिकंट कोणाला म्हणतो आपण लिक्विड लुब्रिकंट्स आर सब क्लासिफाइड ऑन द बेसिस ऑफ देअर ओरिजिन. फर्स्ट कोणता आहे व्हेजिटेबल और एनिमल ऑइल. मग व्हेजिटेबल और एनिमल ऑइल असेल तर काय सांगता येईल these oils are एकदम सिंपल. these oils are esters of fatty acid. they were used as a lubricant before the use of petroleum oil. हा कोण सांगतोय 2 पॉइंट्स. हा फर्स्ट 2 पॉइंट्स. These oil हा These oil are esters of fatty acid. They were used as lubricant before the use of petroleum oil. हा ठीक आहे. नेक्स्ट कोण सांगतोय These oil are the ester or of fatty acid. They were used to lubricant before the using petroleum oil. हा नेक्स्ट These oil are हा ester of fatty acid. They were used as lubricant before the use of petroleum oil. हा नेक्स्ट These oils are esters of fatty acid. They were used as lubricant before the use of petroleum oil. एकदम सिंपल आहे काय फर्स्ट सेंटेन्स these oils are esters of fatty acid. सेकंड सेंटेन्स they were used as a lubricant before the use of petroleum oil. हा स्लाइड चेंज केली तर सांगता येईल. हा कोणते 2 पॉइंट्स होते हो सांगा बर. कोण सांगते अभिजित सांगताय का अभिजित. हा कोणते 2 पॉइंट होते परत एकदा बघा. हा liquid lubricants are subclassified on the basis of their origin. First point, vegetable or animal oil. vegetable or animal oil असेल तर काय सांगतो आपण these oils are esters of fatty acid. they were used as a lubricant before the use of petroleum oil. येईल सांगा एवढं लिहून घ्या. write down liquid lubricants and there are the 2 points. हा write down these 2 points. Complete, sir. हा काय काय लिहिलं बघा liquid lubricants are subclassified on the basis of their origin. vegetable or animal oil, these oils are esters of fatty acid. they were used as a lubricant before the use of petroleum oil. हा सांगता येईल का न बघता स्लाइड चेंज केली तर 2च पॉइंट आहेत. येस नो Yes, sir. Yes, sir. हा कोण सांगते बघू आता नेक्स्ट. These oil are
Esters of fatty acids, they Hmm. were used as lubricant before the use of petroleum oil. ठीक आहे. Vegetable or animal oil. These oil are ester of fatty acid. They were used as lubricant before the use of petroleum oil. नेक्स्ट. These oil are esters of fatty acid. They are used as lubricant before the use of petroleum oil. These oil are ester of this oil are ester of fatty acid. They were used as lubricant before the use of petroleum oil. बिफोर यूज ऑफ पेट्रोलियम ऑइल. Oil. हा. नेक्स्ट आता मी विचारेल त्याने आन्सर द्यायचं. कोण सांगते बघू आता नेक्स्ट. अविनाश सांगताय D31. हा. अविनाश D31. तर ठीक आहे. D23 गणेश जाधव. गणेश. This oil are ester of fatty acid. हा. They were are used lubricant before the use of petroleum oil. हा. ठीक आहे. आणखीन कोण सांगते बघू. हा. सनी 25. सनी कचरे. Yes, sir. हा. 2 points of liquid lubricant. They are oils of ester oils of fatty acid. हा. They Where? are lubricants used before petroleum oil. हा. ठीक आहे. बघा परत एकदा. लिक्विड लुब्रिकंट बघतो आपण. लिक्विड लुब्रिकंट असेल तर काय सांगतो आपण. लिक्विड लुब्रिकंट्स आर सब क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ देअर ओरिजिन. फर्स्ट त्याला आपण काय म्हणतो. व्हेजिटेबल और एनिमल. व्हेजिटेबल म्हणजे वनस्पतीपासून, एनिमल म्हणजे काय प्राण्यापासूनचं ऑइल असेल तर त्या टाईपला आपण काय म्हणतो व्हेजिटेबल. प्लांट्स पासून किंवा प्राण्यापासून असेल तर त्याला आपण काय म्हणतो व्हेजिटेबल और एनिमल ऑइल. दीज ऑइल्स आर काय म्हटलं बघा. दीज ऑइल्स आर एस्टर्स ऑफ फॅटी ऍसिड. काय म्हटलं. दीज ऑइल्स आर एस्टर्स ऑफ फॅटी ऍसिड. दे वेर युज्ड ॲज सिंपल आहे. they were used as a lubricant before the use of petroleum oil. next आता बघा त्यानंतर आपण काय बघतोय प्रॉपर्टीज. फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ व्हेजिटेबल ऑइल इज हाय ऑइलीनेस. सेकंड पुअर ऑक्सिडेशन रेजिस्टन्स. ऑक्सिडेशनला तो काय करतोय विरोध करतोय. विस्कोसिटी इंडेक्स ऑफ ऑइल इज लो अँड दे हॅव हाय क्लाउड अँड पोअर पॉइंट. या डेफिनेशन्स आपल्याला नेक्स्ट लेक्चरला बघायचे आहेत. क्लाउड पॉइंट म्हणजे काय, पोअर पॉइंट म्हणजे काय, किंवा विस्कोसिटी इंडेक्स म्हणजे काय, किंवा ऑइलीनेस म्हणजे काय. कोणत्या 4 प्रॉपर्टीज आहे तो. सिंपल 4 प्रॉपर्टीज. फर्स्ट प्रॉपर्टी they have high oiliness. Second property poor oxidation resistance. Viscosity index of oil is low. They have high cloud and pour point. Examples palm oil, castor oil, whale oil and lard oil. कोणते 4 एक्झाम्पल्स आहेत. एकदम सिंपल एक्झाम्पल्स ऑफ व्हेजिटेबल ऑइल. फर्स्ट ऑइल इज palm oil, second oil is castor oil, third oil is whale oil and fourth is lard oil. कोणते 4 पॉइंट्स आहेत. palm oil, castor oil, whale oil and lard oil. हा एक्झाम्पल्स कोण सांगते व्हेजिटेबल ऑइलचे. हा एक्झाम्पल संस्कृती कदम D12. Yes, sir. हा एक्झाम्पल्स ऑफ व्हेजिटेबल ऑइल. Palm oil, castor oil, whale oil, and lard oil. हा ठीक आहे. नेक्स्ट अनिकेत डुबल D22. Yes, sir. हा एक्झाम्पल्स ऑफ व्हेजिटेबल ऑइल. Palm oil, castor oil, whale oil, lard oil. हा नेक्स्ट D24 मल्लिकार्जुन चोकारे. Yes, sir. हा एक्झाम्पल्स ऑफ व्हेजिटेबल ऑइल. They are having a high on oiliness. They are have a poor oxidation resistance.
viscosity index of oil is low. They have high cloud and pure point. हा, एक्झाम्पल्स. Example, palm oil, castor, wheel oil, and lower oil. हा, तुम्ही काय लेक्चर करत नव्हते काय मल्लिकार्जुन? नाही सर करत होतो. हा, मग काय डिस्कनेक्ट होता काय? नाही नव्हता ना? बरं ठीक आहे. काय कोणते एक्झाम्पल्स आहेत? एक्झाम्पल्स ऑफ व्हेजिटेबल ऑइल, पाम ऑइल, कॅस्टर ऑइल, वेल ऑइल, लॉर्ड ऑइल. श्रद्धा D03, एक्झाम्पल्स ऑफ व्हेजिटेबल ऑइल. palm oil, castor oil, whale oil, and lard oil. हा, ठीक आहे. D01 असावरी एक्झाम्पल्स. हा, भोसले असावरी. D01. हॅलो सर, मी कॉलेजमध्ये. हा, बरं. एक्झाम्पल्स. ठीक आहे, चला. नेक्स्ट D02 सायली. First palm oil, second castor oil, third whale oil, fourth lard oil. हा, पहिला कोणता आहे? Palm oil, सेकंड, castor oil, थर्ड whale oil, अँड फोर्थ lard oil. हा, ठीक आहे. D13 शंभूराजे देशमुख. येस सर. हा, एक्झाम्पल्स. फर्स्ट palm oil, हा, कॅस्टर ऑइल. first palm oil, हा, castor oil, हा, whale oil आणि lard oil. हा, गुड. बघा काय काय हो, लिक्विड लुब्रिकंट्स. काय म्हटले हो? लिक्विड लुब्रिकंट्स. नेक्स्ट काय म्हटले हो? लिक्विड लुब्रिकंट्स आर ऑफ सब क्लासिफाइड ऑन द बेसिस ऑफ देअर ओरिजिन. फर्स्ट, vegetable or animal oil. First, vegetable or animal oil. These oils are esters of fatty acid. First, they were used as a lubricant before the use of petroleum oil. हा, नेक्स्ट त्याचे एक्झाम्पल्स बघितले व्हेजिटेबल ऑइलचे. कोणते तो एक्झाम्पल? पाम ऑइल, कॅस्टर ऑइल, वेल ऑइल अँड लॉर्ड ऑइल. त्याच्या अगोदर त्याचे प्रॉपर्टीज किंवा त्याला आपण काय म्हणतो गुणधर्म. कोणते व्हेजिटेबल ऑइलच्या प्रॉपर्टी? फर्स्ट प्रॉपर्टी, दे आर हॅव्हिंग हाय ऑइलीनेस. फर्स्ट प्रॉपर्टी, दे आर हॅव्हिंग हाय ऑइलीनेस. काय म्हटले? They are having high oiliness. Second, they have poor oxidation resistance. Third, viscosity index of oil is low. They have high cloud and pour point. कोणते चार पॉइंट्स आहेत? प्रॉपर्टीज. फर्स्ट, पहिली प्रॉपर्टी, they are having high oiliness. Second, they have poor oxidation resistance. Third, viscosity index of oil is low. Fourth, they have high cloud and pour point. कोण सांगते चार प्रॉपर्टी? They are having high oiliness. Second, they have poor oxidation resistance. Third, viscosity index of oil is low. Fourth, they have high cold and pour point. they have high cloud and pour point. Properties. First property, they are having high oiliness. Second, they have poor oxidation resistance. Third, viscosity index of oil is low. And fourth property, they have high cloud and pour point. Yes, D15 Yes Bhagyawadikar. Yes sir. Properties. First property, they are having high oiliness. They have poor oxidation resistance. Viscosity index of oil is low. They have high cloud and pour point. यश लिहून घेताय का आपण लिहून दिलेला? हा, व्हिडिओ ऑन करून परत विचारणार आहे मी एखाद्या दिवशी. सगळ्यांना सांगतोय, काय लिहून घेताय तुम्ही? नेक्स्ट, राईट डाऊन द property and examples.
प्रॉपर्टी आणि एक्झाम्पल्स लिहा. झाले की सांगा. सर ऑक्सिडेशन रेजिस्टन्स म्हणजे काय? ऑक्सिडेशनला विरोध करतो तो. व्हेजिटेबल ऑइल असेल आणि त्याची एअर बरोबर रिॲक्शन होत असेल तर तो विरोध करतो. रेजिस्ट म्हणजे विरोध करणे. हा, काय डाऊट असेल तर विचारू शकता, तसं काय अडचण नाही. प्रॉपर्टी अँड एक्झाम्पल ऑफ व्हेजिटेबल ऑइल्स. सर लॉर्ड ऑइल कसलं असतं सर? माशाचं तेल आहे, माशाचं नाव आहे. वेल, वेल म्हणजे काय, देव मासा असं काहीतरी म्हणतो आपण मराठीमध्ये. लॉर्ड हाही मासा आहे. आणि पाम ऑइल असेल तर ते काय, पाम आणि कस्टर्ड हे प्लांट पासूनचं ऑइल आहे. प्रॉपर्टी अँड एक्झाम्पल्स कम्प्लीट झालं की सांगायचं. हॅलो हा, बोला. सर, मी हे इथनं पुढचं लेक्चर अटेंड करू शकत नाही, का? कारण की डॉक्टर चेकिंगला आलेत आमच्या इथे. कसलं म्हणजे कोविड? हो सर. हा, ठीक आहे. रोल नंबर 06. D06. हो, ठीक. कम्प्लीट झालं बघा. येस सर. येस सर. हा, बघा काय बघतोय आपण, लिक्विड लुब्रिकंट्स. काय म्हटलं हो, लिक्विड लुब्रिकंट्स. कुणाला म्हणतो आपण लिक्विड लुब्रिकंट? लिक्विड लुब्रिकंट्स आर ऑफ सब क्लासिफाइड ऑन द बेसिस ऑफ देअर ओरिजिन. फर्स्ट आहे vegetable or animal, plant or animal oil. These oils are esters of fatty acid. They were used as a lubricant before the use of petroleum oil. Next, properties. They are having high oiliness. Second, they have poor oxidation resistance. Third, viscosity index of oil is low. They have high cloud and pour point. Examples: palm oil, castor oil, whale oil and lard oil. टोटली कोण सांगतो पहिल्यापासून? व्हेजिटेबल ऑइल होल, एक जण. व्हेजिटेबल और एनिमल ऑइल टोटली कंप्लीट सांगायचं. Vegetable or animal oil. These oils are esters of fatty acid. They were used as lubricant before the use of petroleum oil. Properties. They have high oiliness. They have poor oxidation resistance. Viscosity index of oil is low. They have high cloud and poor point. Examples. Plum oil, castor oil, whale oil आणि lard oil. एक जण बॉईज मध्ये. मुलामध्ये एक जण. Vegetable or animal oil. These oil are ester of fatty acid. They were used as lubricant before use of petroleum oil. Properties.
हाँ These are having high oiliness. They have poor oxidation resistance. Viscosity index oil is low. They have high cold and pour point. Example palm oil, castor oil, whale oil, lard oil. हा पॉइंट आहे त्याला क्लाउड पॉइंट म्हणतो आपण, आणि सेकंड आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, पुअर पॉइंट. हा कोणता आहे, क्लाउड, आणि हा काय हो, पुअर पॉइंट. येईल लक्षात, कोणता आहे हो हा, क्लाउड पॉइंट, आणि दुसरा कोणता आहे, पुअर पॉइंट. येईल लक्षात. बघा परत एकदा बघा, व्हेजिटेबल और एनिमल ऑइल, these oils are esters of fatty acid. They were used as a lubricant before the use of petroleum oil. Properties: they are having high oiliness, they have pure oxidation resistance, viscosity index of oil is low, they have high cloud and pour point. For example, palm oil, castor oil, whale oil and lard oil. Second, mineral or petroleum oil. Next heading, mineral or petroleum oil. These are obtained by fractional distillation of petroleum at 400 degrees Celsius. Second type, mineral or petroleum oil. First type is vegetable or animal oil. Second type of liquid lubricant is mineral or petroleum oil. These are obtained by fractional distillation of petroleum at 400 degrees Celsius. काय म्हटले, सेकंड मिनरल और पेट्रोलियम ऑइल. Second, mineral or petroleum oil. These are obtained by fractional distillation of petroleum at 400 degrees Celsius. Okay. Next, properties: poor oiliness, moderate to high viscosity, poor viscosity index and good oxidation resistance. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन म्हणजे काय, वेगवेगळ्या टेम्परेचरला वेगवेगळ्या टाईपचे ऑइल्स गॅसेस बाहेर पडत आहेत, त्या टाईपला आपण काय म्हणतो, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. मिनरल ऑइल जे बाहेर पडते ते 400 डिग्री सेल्सिअसला बाहेर पडते. नॅचरल गॅसेस, हायड्रोकार्बन्स आपण डिस्टिलेशन केलं, तो डिस्टिलेशन प्लांट असतोय, वेगवेगळ्या टेम्परेचरला वेगवेगळे ऑइल्स बाहेर पडत आहेत. जो आपला मिनरल ऑइल आहे, पेट्रोलियम ऑइल आहे, तो कोणत्या डिग्री सेल्सिअसला, म्हणजेच काय, 400 डिग्री सेल्सिअसला तो बाहेर पडतो. सिंपल डिस्टिलेशन आहे. काय म्हटले, सेकंड, मिनरल और पेट्रोलियम ऑइल. Second part, mineral or petroleum oil. These are obtained by fractional distillation of petroleum at 400 degree Celsius. बघा, properties. First property, poor oiliness, moderate to high viscosity, poor viscosity index and good oxidation resistance. या 4 प्रॉपर्टी कंप्लीट झाल्या की सांगायचं मला. एकदम सोपे आहेत. या अगोदर लिहून घेता. पहिल्यांदा लिहून घ्या, मिनरल और पेट्रोलियम ऑइल. These are obtained by fractional distillation of petroleum at 400 degrees Celsius. Properties: poor oiliness, moderate to high viscosity, poor viscosity index, good oxidation resistance. First, write down mineral or petroleum oil. हे सिंगल सेंटेन्स आलं की सांगा. झालं सर. मुलीमध्ये येस सर, झालं. Yes, sir. आता प्रॉपर्टी लिहा. हेलो. हाँ बोला सर 06 प्रेजेंट है. 06 प्रेजेंट, ठीक है. तो प्रॉपर्टीज.
हा श्रद्धा, हा काय डाऊट असेल तर विचारा श्रद्धा. झालं सर. हा बघा परत एकदा कुठला आहे मिनरल और पेट्रोलियम ऑइल. सिंगल सेंटेन्स. these are obtained by fractional distillation of petroleum at 400 degrees Celsius. मिनरल और पेट्रोलियम ऑइल कोणाला म्हणतो आपण मिनरल और पेट्रोलियम ऑइल सांगा. एकदम सिंपल आहे. these are obtained by mineral or petroleum oil. These are obtained by fractional distillation of petroleum at 400 degrees Celsius. Next part, properties. कोणती आहे पहिली प्रॉपर्टी? फर्स्ट प्रॉपर्टी poor oiliness. सेकंड Moderate viscosity. थर्ड Poor viscosity index. आणि फोर्थ वन इज Good oxidation resistance. हा आता मी स्लाइड चेंज केली तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. सेकंड कोणता आहे हो? मिनरल और पेट्रोलियम ऑइल. कोण सांगताय बघू? एक जण. These are obtained by fractional distillation of petroleum at 400 degrees Celsius. Properties. Poor oiliness, moderate of high viscosity, poor viscosity index, good oxidation resistance. नेक्स्ट आणखीन कोण सांगताय? These are obtained by fractional distillation of petroleum at 4 degree 100 Celsius. Properties. First property, poor oiliness. Second, moderate to high viscosity. Third, poor viscosity index. And fourth, good oxidation resistance. ठीक आहे. नेक्स्ट बॉईज मध्ये, मुलांमध्ये हा D28 विवेक सांगा. Yes, sir. हा सेकंड. These are obtained by fractional distillation of petroleum at 400 degrees Celsius. हा Poor Next. properties. हा Poor oiliness, moderate to high viscosity, poor viscosity index, and good oxidation resistance. हा कोणते दोन ऑइल बघितले आपण सांगा बर. Vegetable or animal oil and mineral or petrol oil. बघा कोणते दोन ऑइल्स बघितले आपण? लिक्विड लुब्रिकंट. पहिला टाइप बघितला व्हेजिटेबल और एनिमल ऑइल. पहिला टाइप कोणता आहे? व्हेजिटेबल और एनिमल ऑइल. सेकंड टाइप कोणता आहे? मिनरल और Petroleum oil. मग मिनरल और पेट्रोलियम ऑइल असेल तर काय? दीज आर ऑब्टेन्ड बाय फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ऑफ पेट्रोलियम ऍट 400 डिग्री सेल्सियस. प्रॉपर्टीज. फर्स्ट प्रॉपर्टी पुअर ऑइलीनेस. सेकंड प्रॉपर्टी moderate to high viscosity. Third, poor viscosity index and good oxidation resistance. आता बघा थर्ड ब्लेंडेड. ब्लेंडेड म्हणजे काय? मिक्सिंग. ब्लेंडेड म्हणजे काय? मिक्सिंग करायचं आपल्याला. काय म्हटलंय? ब्लेंडेड म्हणजे काय? ऍडिशन किंवा मिक्सिंग. काय म्हणतोय बघा ब्लेंडेड ऑइल. कोणाला म्हणायचं ब्लेंडेड? इट इज द मिक्सचर ऑफ पेट्रोलियम ऑइल अँड अदर केमिकल्स. ब्लेंडेड ऑइल कोणाला म्हणणार सांगा? इट इज द मिक्सचर ऑफ petroleum oil and other chemicals to improve their lubrication. कोणाला म्हणायचं ब्लेंडेड ऑइल? इट इज द, एकदम सिंपल आहे. ब्लेंडेड ऑइल इट इज द मिक्सचर ऑफ petroleum oil and other chemicals to improve their lubrication. It is the basic liquid lubricant which maintain during operating conditions of machine. आता या ठिकाणी सिंगल ऍप्लिकेशन आहे. कुठे यूज करतो आपण? which maintain during the, it is the basic liquid lubricant which maintain during the operating conditions of machine. Blended oil
काय सांगता येईल सांगा? ब्लेंडेड ऑइल. ब्लेंडेड ऑइल कोणाला म्हणतो आपण? इट इज द मिक्सचर ऑफ, सिंपल आहे, इट इज द mixture of petroleum oil and other chemicals to improve their lubrication. It is the basic liquid lubricant. It is the basic liquid lubricant which maintain during operating conditions of machine. Blended oil कुणाला म्हणता येईल blended oil सांगा? It is the it is the mixture of petroleum oil and other chemical to improve their lubrication. हा, म्हणजे काय? पेट्रोलियम ऑइल मध्ये आपल्याला केमिकल्स ऍड करायचे आहेत. कशासाठी ऍड करतो आपण? टू इम्प्रूव्ह द लुब्रिकेशन प्रॉपर्टी. लुब्रिकेशन कुणाला म्हणतोय? टू रेड्यूस फ्रिक्शनल रेजिस्टन्स. आपल्याला घर्षणामुळे होणारा विरोध तो कमी करायचा आहे. त्यासाठी आपण काय वापरतो? ब्लेंडेड ऑइल वापरतो. ब्लेंडेड म्हणजे काय? मिक्सिंग. पेट्रोलियम ऑइल मध्ये आपण काय मिक्स करणार आहे? केमिकल्स मिक्स करतोय. केमिकल्स मिक्स केलं तर काय होणार आहे? त्याची लुब्रिकेशन प्रॉपर्टी इम्प्रूव्ह होणार आहे. आणि ब्लेंडेड ऑइल आपण कुणासाठी वापरतो? इट इज द बेसिक लिक्विड लुब्रिकंट. काय सांगता येईल? इट इज द बेसिक लिक्विड लुब्रिकंट विच मेंटेन ड्युरिंग ऑपरेटिंग कंडिशन्स ऑफ मशीन. सिंपल ऍप्लिकेशन आहे. इट इज युज्ड फॉर ऑपरेटिंग कंडिशन्स ऑफ मशीन. हा, थर्ड टाईपला ब्लेंडेड ऑइल. लेट झालं की सांगा. थर्ड टाईप ब्लेंडेड ऑइल. सर, हाँ, ते मिनरल और पेट्रोलियम ऑइलचं एक्झाम्पल डिझेल वगैरे येतं का? मिनरल और पेट्रोलियम ऑइल हा, आता एक्झाम्पल्स. आता पेट्रोलियमच नावच आहे ना, पेट्रोलियम ऑइल. पेट्रोलियम म्हणजे पेट्रोल. हा, पेट्रोल डिझेलच येणार ना. पण पेट्रोल आपण वापरत नाही कुठल्या याच्या ठिकाणी, म्हणजे लुब्रिकेशन साठी वापरत नाही. आपण मॅक्झिमम कोणता लुब्रिकंट वापरतो? ग्रेस. मॅक्झिमम कोणता लुब्रिकंट वापरतो? ग्रेस. ग्रेस कुठं वापरतो? सेमी सॉलिड लुब्रिकंट आहे तो, बेरिंग आणि शाफ्टच्या मध्ये वापरतो. आणि मशीन्स असतील, लेद मशीन वगैरे मोठमोठ्या मशीन्स, त्या मशीन मध्ये आपल्याला ग्रेस अप्लाय करता येत नाही. त्यासाठी आपण काय? ऑइल यूज करतो. आणि कोणतं ऑइल यूज करतो? ब्लेंडेड ऑइल यूज करतो. ठीक आहे. हा, ब्लेंडेड ऑइल. सर, केरोसिन पण येईल ना मग मिनरल और पेट्रोलियम ऑइल मध्ये? हो हो, केरोसिन हा पण हेच आहे, हायड्रोकार्बनच आहे ना. केरोसिन, हा, केरोसिन हायड्रोकार्बन मध्ये येणार नाही. केरोसिन उडून जाऊ शकत नाही. हायड्रोकार्बन्स कुणाला म्हणतो? हा, उघड्यावर ठेवलं पेट्रोल डिझेल, पेट्रोल जर आपण उघड्यावर ठेवलं तर ते काय? हवेत उडून जाऊ शकतं. कोण असतो उडून जाणारा? LPG म्हणजे लिक्विड पेट्रोलियम गॅस असेल, पेट्रोल असेल. याचे बी वेगवेगळ्या टाइप्स आहेत. ठीक आहे. ब्लेंडेड ऑइल. कम्प्लीट. हा, मुलामध्ये बॉईज झालं सर. हा, ह्या 2 सेंटेन्स मला न बघता सांगायचे. 1-2 मिनिटं वेळ घ्या, नसेल तर स्लाइड चेंज करू आपण. काय बघा? ब्लेंडेड ऑइल. इट इज द मिक्सचर ऑफ पेट्रोलियम ऑइल अँड अदर केमिकल्स टू इम्प्रूव्ह देअर lubrication. Next, it is the basic liquid lubricant. It is the basic liquid lubricant which maintain during operating conditions of machine. ज्यावेळेस ऑपरेटिंग कंडिशन्स आहे कोणाच्या? मशीनची, त्यावेळेला आपण ऑइलिंग करतो. ऑइलिंग करतो म्हणजे काय? लुब्रिकंट यूज करतो. आपण म्हणतो ऑइल केलंय. ऑइल केलंय म्हणजेच काय? लुब्रिकंट यूज करतो. आणि त्या ठिकाणी मॅक्झिमम आपण काय वापरतोय? ब्लेंडेड ऑइल. स्लाइड चेंज केलं तरी सांगायचं. कोण सांगतंय बघू आपण. ब्लेंडेड ऑइल. हा, सांगा.
It is the mixture of petroleum oil and other chemicals to improve their lubrication. It is the basic liquid lubricant which maintained during the operating condition of machine. Next. Next It कोण is सांग the mixture of petroleum oil and other chemicals to improve their lubrication. It is the basic liquid lubricant which maintains during the operating condition of the machine. Next. It is the mixture of petroleum, oil, and other chemical to improve their lubrication. It is the basic liquid lubricant which maintained during the operating conditions and machines. बॉईज मध्ये मुलांमध्ये एखादा एक जण 100 सांगा ठीक आहे कोण It is the mixture of petroleum, oil, and other chemical to improve their lubrication. It is the basic liquid lubricant which maintain during the operating conditions of machine. ठीक आहे आपण कशासाठी वापरतो सांगा ब्लेंडेड ऑइल असेल तर काय प्रिपरेशन कसं करतो आपण पेट्रोलियम ऑइल मध्ये केमिकल्स ऍड करतो पेट्रोलियम ऑइल मध्ये आपण केमिकल्स ऍड केले तर त्याची लुब्रिकेशन प्रॉपर्टी काय होते इम्प्रूव्ह होते जर आपण पेट्रोलियम ऑइल मध्ये केमिकल ऍड केलं तर त्या टाईपच्या ऑइलला आपण कसला ऑइल म्हणतो ब्लेंडेड ऑइल म्हणतो जर ब्लेंडेड ऑइल म्हणत असू तर नेक्स्ट पार्ट इट इज द काय म्हणता येईल मग इट इज द बेसिक लिक्विड लुब्रिकंट it is the basic liquid lubricant which maintain during operating conditions of machine it is the basic liquid lubricant which maintain during operating conditions of machine आता next part घ्या चौथा पार्ट कोणता आहे सिंथेटिक ऑइल फोर्थ पार्ट सिंथेटिक ऑइल कसा तयार केला जातो बघा These oils are manufactured by chemical process in laboratory according to operating conditions of machine. Next part कोणता आहे synthetic oil कोणाला म्हणतो आपण synthetic oil These oils are manufactured by chemical process in laboratory according to operating conditions of machine. Properties कोणत्या properties आहे तो high viscosity index high thermal stability, they are costly, low cloud and pour point. Next, polymerized hydrocarbon, polyglycol, organic amines and imines. काय म्हटलं बघा synthetic oils. These oils are manufactured by chemical process in laboratory according to their operating conditions of machine. Properties, first property, high viscosity index, high thermal stability, they are costly, they low cloud and pour point, polymerized hydrocarbon, polyglycols, organic amines and imines. लक्षात side by side attendance there. Roll number 1 Present, sir. Roll number 2 Present, sir. Roll number 3 Present, sir. Roll number 4 Present, sir. Roll number 5 Present, sir. Roll number 6 Present, sir. Roll number 7 Present, sir. Roll number 8 Present, sir. Roll number 9 10 Roll number 10 Roll number 11 Present, sir. Roll number 12 Yes, sir. 13 Present, sir. 14 Present, sir. Roll number 14 Present, sir. 15 Yes, sir. 16 17 Present, sir. 18 19 20 Present, sir. 21 Present, sir. 22 Present, sir. 23 23 24 Present, sir. Present, sir. 25 sir. 25 Yes, sir. 26 26 roll number
27, 27, 28, Yes, sir. 29, 29, 30, Yes, sir. 31, Present. 32, 32, 33, Yes, sir. 34, 34, 35, Present, sir. 36, Present, sir. 37, Present, sir. 38, Present, sir. 39, Present, sir. 40, Present, sir. 41, Present, sir. 42, Present, sir. 43, Present, sir. 44, Present, sir. 45, 45, 46, Present, sir. 47, Present, sir. 48, Present, sir. 49, Yes, sir. 50. Roll number Yes, 50, sir. 51, Present, sir. 52, Present, sir. 53, 53, 54, Present, sir. 55, Present, sir. 56, Present, sir. 57, 57, 58, Present, sir. 59, 59, 60, 61, Yes, sir. 62, Yes, sir. 63, Yes, sir. 64, Yes, sir. 65, Yes, sir. 66, 66, 67 Yes, sir. आणि 68. Yes, sir. हा 67 आहेत का? हा ठीक आहे. बघा परत एकदा रोल नंबर ऍबसेंट रोल नंबर बघा. रोल नंबर 9, 10, 16, 18, 26, 27, 29, 32, 34, 45, 43, 47, 57, 59, तर 47 आहे. हा 47 आहे. 53, 43 आहे. ठीक आहे. 53 आहेत का? नाही. 57, 59, 60, 66, 59 present, sir. 60, 59, 59 present. हा ठीक आहे. हा 60, 66. बघा कोणता आहे लास्ट टाईप? ब्लेंडेड ऑइल चौथा. ब्लेंडेड फोर्थ टाइप इज Synthetic oil. सिंथेटिक ऑइल. सिंथेटिक ऑइल असेल तर काय केलं? These oils are manufactured by chemical process. These oils are manufactured by chemical process in laboratory according to operating conditions of machine. Properties: high viscosity index, high thermal stability. They are costly, low cloud and pour point. आणि एक्झाम्पल्स कोणते आहेत? पॉलिमराइज्ड हायड्रोकार्बन, पॉलीग्लायकॉल, ऑर्गॅनिक अमाइन्स अँड इमाइन्स. येईल लक्षात. सिंथेटिक ऑइल कोणते आहेत? सिंथेटिक ऑइल असतील तर these oils are manufactured by chemical process in laboratory according to operating conditions of machine. Properties: high viscosity index, high thermal stability. They are costly, low cloud and pour point. Polymerized hydrocarbon. Next, polyglycol, organic amines and imines. चौथा पॉइंट. पाचवा कोणता आहे? त्याचे युजेस काय? इट इज युज्ड इन एअरक्राफ्ट, ॲटॉमिक एनर्जी प्लांट, टर्बाइन्स किंवा जेट इंजिन्स. चौथा पॉइंट आपण काय नेक्स्ट लेक्चरला परत बघू. कोणता चौथा आहे? टाइप्स ऑफ ऑइल किंवा लिक्विड लुब्रिकंट. पहिला टाइप आहे किंवा पहिला Vegetable or animal oil. vegetable or animal oil.
सेकंड आहे मिनरल ऑइल, पेट्रोल oil. थर्ड आहे ब्लेंडेड Blend- ऑइल. थर्ड कोणता आहे? Blended ब्लेंडेड oil. हा. नेक्स्ट फोर्थ कोणता आहे? Synthetic सिंथेटिक oil. ऑइल. आणि पाचवा आहे इमल्शन ऑइल. इमल्शनचे दोन टाइप्स असतात. कोणते दोन टाइप्स असतात? तो ऑइल इन Oil in Oil in water, water in oil. वॉटर इन ऑइल. त्यानंतर काय प्रॉपर्टीज ऑफ लुब्रिकेटिंग ऑइल्स कोणते असतात? तो आता तुम्ही शब्द बघत होता. विस्कोसिटी असेल, विस्कोसिटी इंडेक्स असेल, फ्लॅश Flash पॉइंट, फायर पॉइंट, क्लाउड Cloud पॉइंट, point, पोर 4 point, पॉइंट, aniline point, oiliness, acid value and saponification value. म्हणजे काय? फोर्थ पॉइंट कोणता आहे? फोर्थ टाइप कोणता आहे? ब्लेंडेड ऑइल पर्यंत कंप्लीट केलं. फोर्थ टाइप synthetic oil. सिंथेटिक Synthetic ऑइल. नेक्स्ट कोणता आहे? इमल्शन ऑइल. येईल लक्षात? Yes.